आता राजकीय घडामोडींकडे वळूयात। बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली आहे। मी बीडची मुलगी असल्यामुळे जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं असतं अजून आनंद झाला असता। माझा 5 वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिलेला आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। दुसरीकडे जालन्याचं पालकमंत्री पद मिळाल्यावरून पंकजा मुंडेंनी आभार सुद्धा मानलेले आहेत। दरम्यान आता दुःख करून काही मिळणार नाही, एक ओबीसींचे मत घेऊन सत्तेवर आले असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। आणि आता मला जालन्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे, बरेच लोक उत्साहात आहेत। तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। हो, तर त्यामुळे अधिक दुःख करूही नये, कारण आता दुःख करून मिळणार तरी काय। ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक ओबीसींची मतं घेऊन सत्तेवर आलेत, पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे।